आमची सुरुवात झाली आहे सकाळची आणि इथे बोललोय नाश्त्यासाठी आम्ही पोहे. तर पोहे खाऊया आणि मग नंतर बात करूया. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गाईज. तर आत्ता जस्ट आम्ही पोहे खाल्ले, नाश्ता केला. वाजले आहेत 11:15 आणि आज आम्हाला पूर्ण साफसफाई करायची आहे. आणि साफसफाई करायलाच असं समजा की मी थांबलो आणि इकडे साफसफाई चालू झालेली आहे. सोफा कम बेड पूर्ण खोला आणि त्यातून पूर्ण सामान, हा बघा किती सामान काढलं. आणि दीक्षाला स्पेशली ना भांडी जमा करायचा खूप शौक आहे. छोटे 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 भांडे गोळा करायचा तिला एवढा शौक आहे ना. आणि त्याच्यामध्ये काय होतं ना, मग भांडे मांडणीवरती वाढले ना का मग ती बेडमध्ये आणून टाकते. अशी बेडमध्ये आणून टाकते सगळं सामान. हे बघा. आणि याच्यात काय आलं माहिती का, आता ते पूर्ण बरेच दिवस झाले ना साफसफाई केलेली नाही ती. लक्षच दिलं नाही तर थोडस मग धूळ झाली, थोडस जाळ. मला आवडत नाही घरामध्ये जाळ वगैरे झालंय. आणि ते छोटे छोटे ना, छोटे छोटे ते कॉक्रोच पण झाले एवढे छोटे छोटे. ते काय माहिती ते अचानक काय माहिती काय कसं करत झालेत का काय म्हणून काढलं ती. याच्यात तर काहीच दिसत नाही, याच्यात काहीच दिसत नाही ना. नाही, अरे यार, धूळ आहे फक्त बस. आणि हे भांडे बघा तुम्ही किती, त्याच्यामध्ये बॅग्स आहेत, त्याच्यामध्ये ज्या नाही यूज करत त्या गोष्टी मग लगे बेडमध्ये नाही का असं. आणि त्याच्यामध्ये काय साफसफाई करायला पण व्यवस्थित जमत नाही ना, नाही का. ते पुसून काढायला पाहिजे ना. लोखंड आहे ना ते. आणि या घरून आम्हाला गोधड्या दिल्यात, पण त्याचा आता यूजच होत नाही कारण गरमीचा कोण गोधड्या घेईल ना अंगावर, नाही का असं आहे. आणि पडदे पण आम्ही काढले आता पूर्ण. पडदे पण काढले, पडदे पण धुवायचे आहेत. आणि ही साडी जुनी साडी ती खाली आथरले. आता परत एकदा सुरू. काल मी सगळी बाकीची केली, फक्त हे साफ करायचं होतं. अच्छा. आणि आज थोडं फ्रीज आणि मांडण राहिले फक्त बस. मांडणीवर पण तुम्ही बघाल ना का ते एवढी भांडी आहेत ना. चला तुम्हाला दाखवतो मी. तेली लागतातच ते, असं नाही. हा मी पण तेच सांगतो, लागतं. पूर्ण भांडी आहेत एवढी अशी. आणि आम्ही दोघेच पण कधी कधीच आपल्याकडं माणसं येतात. पण कसं आहे ना का वाटतंय दीक्षाला की ना भांडी पाहिजेत. आमच्याकडे आधी ना एवढी छोटी बघा, ही जेवढं दाखवतो ना फ्रेम मध्ये तेवढीच मांडण होती छोटी आणि थोडासा खाली होता. मग आम्ही ठरवलं की थोडी मोठी घेऊ. मग ही मोठी घेतली. आणि मोठी घेतल्यानंतर पण तिला जागा नाही बघा. आता जागा नाही उरली, मग हे इकडे बेडमध्ये टाकून द्यायचं. असा आमचा प्रकार आहे. बाकी इकडे डब्बे वगैरे सगळं इकडे. इथं पण आता पडदा लावून घ्यायचा आहे, तो पण तुम्हाला दाखवेन मी. पडदा कसा, ते पण दीक्षाने स्वतः हाताने बनवून घेतो तो कपडा. आणि त्याला शिलाई मग त्याला नाही चुका मारायला खिल्ला मारायचा आहे म्हणून तिथं ड्रिल मशीन मारायला लागेल बस, असं आहे. तर आता ते वरच्या दादांकडे विचारलं, ड्रिल मशीन आपल्याकडे नाही आहे, ते ड्रिल करायला लागेल आधी. कारण त्या दिवशी मी ठोकून बघितला पण ते खिल्ला आत जात नाहीये. तिथली जागा मला वाटते कडक आहे आणि तिथंच आपल्याला पाहिजे. बघू तोपर्यंत काय होतंय. कारण इथे असं पाहिजे, एक इथे पाहिजे आणि एक इथे पाहिजे. असं म्हणजे कसं कोण आला का माझं पटकन लक्षात येतं तिकडेच ना. वाईट आहे असं काही नाही, सगळं चांगलं ठेवलंय. सगळं चांगला ठेवलाय, असं काहीच नाही का वाईट ठेवलंय. असं सगळं व्यवस्थित असतो. रोजची साफसफाई असते, रोज लादी पुसते बाई. भाई रोज लादी पुसते. मन फ्रेश राहतं. ओ माय गुडनेस. असू दे. आणि हे बघा आता पिशव्या काय काय भरलाय काम मध्ये पिशव्यांमध्ये, पण काय समजत ते मला. हो ना, काय काय भरून ठेवलं पटकन लक्षात पण राहत नाही. फाईल्स मला वाटतं फाईल्स कुठे आपल्या कबड मध्ये काय. कबड पण साफ करायला लागेल ना. काय बघा तुम्ही बॅग आणि पिशव्या बघा किती आहेत. 1 2 3 4 5 6 6
त्याच्यामध्ये भांडी आहेत वाटतं. बाटली वगैरे. हा 2 थर्मसच्या बॉटल, एक थर्मसची बॉटल मी यूज करतो आणि एक मला वाटतं त्याच्यात, आणि बाकीचे पण भांडे आहेत त्याच्यात. त्यात काय कशात? त्याच्या पिशवीत? ते आपलं कापडाचं कपाट ते. अच्छा हा, आम्ही आधी ना स्टार्टिंगला कपाट घ्यायला जमला होता म्हणून आम्ही त्या दांड्या होत्या अशा, आणि त्याला असे कापड साईडने आपण जॉईंट असेंबल करायचा असा होता, ते आम्ही घेतलेलं. आपण ते ना 17 वेळेला पडून जायचं नाही का. आता हे काय हो हे काढू का वापरायला? काय स्पून का? हा, हे मला ना कंपनीतून भेटला दिवाळीला. आणि हे स्पून तिथे बसतं मांडणीमध्ये, बघा कुठे बसते का, मी एक काढून देते. लेट मी चेक. बसते का बघा जरा. ओके, किती मजबूत आहे तो, किती मजबूत आहे, कंपनीने दिलात ना. हे बघा थिकनेस त्याचा दिसतो का, एकदम जड आहे आणि एकदम व्यवस्थित कडक म्हणजे कडक असणार ना. इथे कुठे यायला लावून बघू मी. बघा ना कुठे बसते. हा बसते, आय थिंक इकडं नाही बसणार, शेवटच्यातच बसते ते एकच, वरच्या ह्याच्यात. हा नाही बसणार, ही वरच्या एकच बसते इथं. हे बघा एकच बसली इथे, मध्ये तर नाही पॉसिबल होणार, तिला जागाच नाही. कारण ही बघा किती अशी खोल आहे आणि एकदम जाडी पण आहे. त्याला मोठ्या मोठ्या आहेत ना त्या, याच्यामध्ये जर समजा एखाद्याला पाहुण्याला आला ना एवढं द्यायला, फोटोच भरून जाईल ना. पोहे वगैरे द्यायचे झाले तर नाही का. चम्मच तेवढेच काढ, 6 काढ मग दादू. हे 6 काढू आपण, 6. हे चम्मचची पण थिकनेस बघा किती आहे, एकदम जाड आहेत एकदम, आणि चांगल्या क्वालिटीचे देतात ते कंपनीवाले पण. दिवाळी गिफ्ट आहे, चांगल्या क्वालिटीच्या व्यवस्थित त्यांनी देऊन ठेवला असं. हा याच्यात फाईल्स आहेत वाटतं आपल्या. हा त्याच्यामध्ये माझ्याकडे जुना वॉलेट होता, त्याच्यामध्ये ते जुने शिक्के पण आणि नोटा पण आहेत ना, त्याच्यातच आहेत वाटतं. आणि आता हे काय आहे, ह्याच्यात काही भांडी आहेत. अच्छा हा, ते दांड्या आहेत. हा ते रॉड आहेत छोट्या छोट्या. हा ते, हा लक्षात ठेवा, आता पावसाला येईलच, कारण पावसाचं वातावरण पण आता होतच चाललंय. धूळ आता हवेत तर धूळ असतेच ना. हे बघा हे डब्बे छोटे छोटे, हे आम्ही पार्सल मागवलेले व्हाईट वाले ते डब्बे, परत ते जुने आमचे कसले होते ते डब्बे, परत तिकडे स्टीलचे आहेत नाही का. एवढा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. ही बॅग आपण ठाण्यावरून घेतली होती, आणि तीच आपण बाहेर कुठे मोठी बॅग ती नाही आपल्याकडं, पण आपण घ्यायचा अजून विचार नाही केलेला, कारण ती कशाला ती ओढत नाही, तिला सांभाळता. ही मस्त हातात बसते आणि कपडे पण मस्त बसतात त्यात नाही का. छोटी आहे ती, आम्ही कितीला घेतली होती आपण, 150 ला काहीतरी, पण ती मजबूत आहे एकदम आणि व्यवस्थित आहे, आणि कॅरी करायला एकदम मस्त वाटते, एकदम अशा हातात एकदम बसते. दे टाकून, तर काय काम असते. आपण ठेवले होते असेच, कुठं काय द्यायचं झाला किंवा काय झाला म्हणून ते ठेवलेले डबे असे, हे सफेद, हे असं काळ्या कलरचे असे. आपण कुठे कधी घेऊन जातो ना अशा गोष्टी खाण्यापिण्याच्या, म्हणून ते ठेवले होते, पण त्याचा काही युजच होत नाही. ठीक आहे मग जाऊ द्या, देऊन टाकू. ते बघा डबे पण आपण आता बेडमध्ये, डबे सगळे बेडमध्ये, जाऊ दे. व्हेरी गुड. जेव्हा आता हे डबे आपण टाकून देऊ ना व्हाईट वाले असे, हा नेमकी त्याची गरज लागेल नंतर कधी ना कधी, असं असतं. आता काय ठेवू पण शकत नाही टायमावरती पटकन नाही का, आपण पटकन उघडा जात नाही. आता हे आवरून होईल दीक्षाचं, आणि नंतर मग काय आवरायचं आहे, झाडू मारायची. तेवढा काय तुझ्यासाठी सगळा करू शकतो. म्हणजे असं बोलून दाखवणार तू आता, असं म्हणजे तू आता बोलून दाखवणार. हा पण लागते ना माझी गरज तुला. ते हे आता मागे सरकेल तेव्हा तो बाहेर निघेल ना. कशाला जाईल ती आता असं, आता याच्या खाली तर नाही झाडू जाणार ना. हे बघ नाही जात, तिकडनं पण थोडासा झाडायला लागेल मला वाटतं, त्या साईडने पण झाडायला लागेल, कारण तिथपर्यंत पोचत नाही ना हात. इथपर्यंत पोचतो ना असं, मग इथपर्यंत जातो ना असं. जेवढा पोचेल तेवढा. आता काय ऍडजस्ट करायला लागते असं आहे. म्हणजे मग मी हेल्प करतो सगळ्या गोष्टीत,
हे मला वाटतं सरकवलं पाहिजे का, पण सरकणार नाही ते. काल मी सरकवलं होतं पुढे. ढकलूया आतमध्ये. हा, ढकला. हे बघा आता हे सगळं आमचं सेट झालेलं आहे. थोड्या दिवसात हे भांडे इकडे येतील, या गोधड्या इकडे येतील. असंच होणार आहे. घरच तर गोधड्या एक 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 सध्या आता बरेच दिवसानंतर त्याला खोललं आपण, कारण आपण वर झोपत नाही ना, आपण खालीच झोपतो. गरमीमुळे आम्ही आता सध्या ही पूर्ण घाण निघले. धूळ सगळं ना हवेसोबत येते ना पूर्ण. ती होते जमा बरोबर. ती असं नाही का आपण बोलतो का बाहेर नाही किंवा काय. हवेच्या सोबत येते बारीक 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 जमा होते. त्या बाकी करते मी बस बसा. धन्यवाद. तर असं सगळं मी एवढी हेल्प करतो. तुम्ही पण तुमच्या घरी तुमच्या आईला बायकोला प्लीज हेल्प करा. त्यांना पण थोडी कामात हेल्प केली पाहिजे आपण. काही जेंट्स मला शिवाय येतील. बरोबर आहे. काही बोलतील तुम्ही करता ना, आमच्या बायका सांगत नाही. म्हणजे बायका बोलले असे बरेच वेळेला काही. तर हे सगळं झालेलं आहे. आणि काल दीक्षाने हे पूर्ण साफ करून, हे बघा मस्त दिसतं ना याच्यावर. साफ केलं मी ते तुला सगळं. सध्या नाही पण सांगतो मला काय, पूर्ण कालच साफ केलं दीक्षाने. आणि हे मस्त दिसतंय. बरेच त्याच्यावर लोकांनी विचारलंय काय काय कुठून मागवलंय, किती मस्त दिसतंय असं. आणि दीक्षाला पण अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांनी सांगितल्यात का चांगलं घर सजवलंय. म्हणजे आम्ही रेंटवर राहतो, स्वतःचा नाहीये, तरी पण बरेचशा लोकांनी सांगितलंय नाही का. हा, कारण आमचं घर मालक पण एक दोन वेळेला येऊन गेले. ते पण आमचे व्हिडिओ बघतात ना, त्यांना माहिती. म्हणजे बघून येऊन गेलेत ना, ते त्याने काय टेन्शनच नाही. तेव्हा एवढा मस्त ठेवलाय, आम्हाला काही टेन्शन नाही का. आणि फॅन पण साफ केलाय. आता फक्त काय राहिलं तुझं, मांडण आणि फ्रीज. ओके, ते पण होऊन जाईल आस्ते आस्ते. मी आहे ना, काय टेन्शन घेते. हा, मी आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला आपण एक दिवस नक्की आपला होम टूर देऊ. सगळ्या गोष्टी दाखवू. आम्ही काय ऑनलाईन घेतलाय, काय मागवलाय. मशीन आता मध्ये अरे रिस्की आहे, पटकन बघितला पण त्या आतमध्ये जातच नव्हता. जातच नाही त्या आतमध्ये. बघितलंय तर ते होईल, मग तिथे खराब होऊन जाईल ना. त्याच्यापेक्षा बरं मग आपण कधी आता मी मारतो. गेला पाहिजे पटकन. कडक आहे खूप, आतमध्ये कडक आहे, त्याच्यामुळे जात नाही ते. इकडे मला वाटतं ते कॉलम असतील ना, ते नाही का आपण आतमध्ये ते सलाई वगैरे टाकतो ते, त्याच्यामुळे. किंवा इकडचे कॉलम पण जाड असत ना. आता जास्त ठीक आहे. एवढा असा गेलाय त्यावरती आपण मारून घेऊ ना खिल्ला, नाही का. आता इकडच्या साईडला आपण याच्यात पाणी टाकायचं आहे ना, धुवायचं आहे तर आधी. आपण इथं एक छोटा आपण 4 पातीवाला फॅन तो लावू. आणि एक बेडरूम मध्ये लावायचं राहिलं. आमचा बेडरूम मध्ये शिफ्ट नाही झालेला सगळा. बेड आहे ना, बेड घेतल्यानंतर आम्ही तिकडे फॅन वगैरे लावणार आहेत तिकडे पण. तो आय मीन ऍक्शन. इथला मला टास्क यार, इथले जागा नाही इथे, माहिती आहे का. असं तुम्ही लावून ठेवायचं, असं इकडे 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 घे. वाव, बघितलं की स्पार्क निघली. कशी नाही निघते अशी घसरण झाल्यावरती. ते ग्रॅनाइट आहे ना, तो ग्रॅनाइट, त्याच्यामुळं. तर जो डेंजर टास्क होता तो आपण केलेला आहे. तर लहान मुलांनी आणि इतर लेडीजनी ट्राय करू. जाईल किल्ला जाईल. असं तो आपण स्क्रूवाला तो आतमध्ये नाही का, ते कोटिंग असते टाकतो आपण, ते लावायला लागेल. तो जाईल आता. पहिले लावता करत मग द्यायची. ठीक आहे. तर आता हे आपण किल्ले आणून ठेवले होते आधीच. ते लागतात ना आपल्याला कुठे कुठे कधी कधी, नाही का, छोटे छोटे कामाला लागतात ते. आपल्याला हातोडी पण नाहीये. मग आपण खलबत्ता इससे बहुत बड़े बड़े काम होते हैं, नाही का. आता ठीक आहे, बघू आता आपण. कडक झालं पॅक. असं वरती नाही मारू शकतो, कारण तो खाली असा गेला ना, परत वरती मारला तर फुटून जाईल ती भिंत. झाला कडक.
नशीब. ते काढला तर लगेच तो फुटून जाईल. इथं मला टास्क आहे, इथे मारायचा पण असा ना जमत नाही पटकन. तरी पण आपण जुगाड होत ना, आपण काय नाही करतो ना, नाही का, आयडिया करून आपण. हा गेला पूर्ण आत, तो नाही जाते कारण तो तिकडे कडक आहे जास्त. त्यामुळे जेवढं गेलं तेवढं करायचं. At least आपलं ते फिक्स पाहतो कसं माहिती का, तो ती आपण जे बांधणार आहेत ना ती त्याला अडकून राहिली पाहिजे वायर ती बरोबर, समजला. बघू चला. हा हे पडदा, हा आपला किचनचा पडदा आणि तो स्टोन घेतला मी आणि ती वायर असते ना ती त्याच्यामध्ये टाकली. आता तो बघू, आता ते सरळ सरळ मारलेत ना आपण, तर बघू तो अडकतो का व्यवस्थित. त्याला इकडे फिट करायला लागेल. बघू जसं होईल तसं काय. हा गेला इथे, मे बी अडकेल ते. होईल 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 बरोबर होऊ शकतो. वायर थोडी मोठी झाली वाटते ना. यस झाले. त्याला आपण थोडं ना इथं पुढे फोल्ड करू ना. थोडी हे मला गाठ. थोडीशी गाठ मारा माहिती त्याला. नाही तो ऍक्च्युली तो खालीच लागला ना इकडं, समजते का तुला. मग काय फायदा त्याचा लावून. नाही मग पाईप आहे ना आपला मध्ये. पाईप राहू दे ना, पण पाईपला तो अडलत ना. नाही ना, पण तो कसा का त्या लेवलला तो कसा का जाईल ना असा वरती घ्यायला पाहिजे होतं जरा. तर गाईज हे बघ, मस्त पडदा लावून झालेला आहे. थोड्या पायपामुळे तो असं खाली येतो, बाकी काय नाही. बाकी थोडा आधी खाली किल्ले मारले होते, मग आता वर मारले कारण तर खाली मध्ये जास्त खाली दिसत होता. तर हा बघा, हा कसा मस्त लुक आला ना, असं स्वीट अँड सिम्पलच्या गोष्टी असं. आता आपला स्वतःचा नाही तर आपण त्याला असं ड्रॉवर बनवून घेऊ किंवा बाकीच्या गोष्टी खर्च करू, म्हणून आम्ही हा असा पर्याय निवडला. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला. असा आमच्या दीक्षाचा एक आयडिया चालू असतात घरासाठी, डेकोरेशनसाठी. त्याच्या खूप आयडिया आहेत मनामध्ये, पण सध्या जमत नाही आहे किंवा ॲडजस्ट होत नाही आहे. होते आस्ते आस्ते होते. आस्ते आस्ते आम्ही मस्त, पहिले भाड्याचा असला तरी पण आम्ही मस्त त्याला बनवू. तो आत्ताच एवढं बघताना म्हणजे लोक सांगतात का मस्त तुम्ही ठेवलाय, दीक्षाने मस्त ठेवलाय असा. तर तिला पण चांगलं वाटतं, मला पण चांगलं वाटतं का पर्सनली का बाबा आपण भले भाड्यामध्ये राहतो पण कसं व्यवस्थित ठेवला एकदम, नाही का. तर आता दीक्षाचा इथे पोछा मारण्याचं काम चालू आहे, ते रोजच असतो. हां कपाट वगैरे आवरला ना सगळं. बाकी काय नाही आता बाकी. ठीक आहे, आता पोछा मारायचं काम चालू आहे. नंतर जेवणाचं अजून काम तर ठरलेलं नाही आहे, ते ठरवू आम्ही. मे बी संध्याकाळी फ्रीजचं काम चालू करू, नाही का. ठीक आहे, तर चला मग आता थोडा आराम पण करू, थोडा जेवणाचा विचार करू काय बनवायला पाहिजे. मग बघू काय कसं करता येईल ते. तर आजचा आमचा पूर्ण दिवस साफसफाईचाच आहे. तर काही आता आमचं सगळं साफसफाई करून झालेलं आहे आणि जेवणाचा आमचा विचार आम्ही केलाच नाही. मग आता आम्ही टायमावर काय पास्ता बनवायला लावलाय बघा. पास्ता टायमावर आता पास्ता बनवायला लावलाय आम्ही. दीक्षाची इच्छा होती बरंच टायमापासून, नाही का, खायचं आहे. आणि लाईट पण गेली. अरे ही पण थोडी डीम झाली रे तेव्हा. नाही होईल ना. हा असं आहे का. ती 3 मिनिट लेवल मध्ये का तिला पण नॉईज कॅन्सल असं आहे का. तर दीक्षाची आंघोळ झालेली आणि माझीच बाकी राहिली. बाकी कपडे लावले होते ना, मशीन गेली, लाईट गेली. पडदा आपला लावून झालेला, पडदा मस्त लागलेला आपला. हा बघा, थोडा मस्त वाटतं ना, थोडा म्हणजे कसं बरं वाटतं. तर बाकीच्या मागच्या गोष्टी दिसत नाही ना, तर बघायला चांगलं वाटतंय नाही का. तर हा आपला पास्ता आता बनतोय. बाकी व्हेजिटेबल्स पण आता कापेल दीक्षा. तर गाईज हे तुम्ही व्हेजिटेबल्स बघू शकता. गाजर, शिमला मिर्च, कांदा, कोथिंबीर, इकडं पास्ता मसाला आहे, सॉस आहे आणि मॅयोनीज. ठीक आहे, आणि हे आपण बॉईल केलेले पास्ता. ठीक आहे, पूर्ण व्हेजिटेबल्स आपले जाणार आहेत. लसूण, जिरं टाकलं का आधी. ओके बघा, फोडणीवरचा होईल नाही का. व्हाईट वाला पण बाहेर लागतो, तो क्रीमी असा नाही.
तो बाहेर लागतो. केला असता आपण पण दूध आणि दूध चीज वगैरे लागेल, बटर लागेल ना. असं जे आहे त्यात आपण बरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं. तेव्हा त्याची आपण स्वतः वेजीस बनवलं त्याच वाटायचं. पण त्या दिवशी स्वतः वेजीस तू मस्त झालेला हा. बाहेर त्यात आपण नूडल्स टाकले असते ना, एक नंबर मस्त झाले असतं एकदम. त्यात आपल्याला सॉस टाकायची पण गरज नसती लागली. नाही का, पण भारी झालं ते, मला आवडलं. आपण नूडल्स एका दिवसात नूडल्स आणू आपण आणि बनवू. मग पास्ता ना असे बॉईल करून झाल्यानंतर ना लगेच त्यांना थंडे पाण्यात धुवायचे नाही का. लगेच धुवायचे थंडे पाण्यात, म्हणजे सुट्टी नाही. तुम्ही थोड्या वेळात तुम्ही बघाल ना, म्हणजे शिजवताना बॉईल करताना तेल टाकायचं आणि बॉईल करून झाल्यानंतर लगेच त्यांना काढलं का लगेच थंडे पाण्यात धुवून घ्यायचं ना, बरोबर ना. मग ते चिपकत नाही. ओके. थोडंसं वाफेवर ठेवते ना, शिमला मिरची, गाजर नरम होईल ना. हां. ज्या गोष्टी आपल्याकडे घरात अवेलेबल आहेत त्याच आपण करतो. आपण काय एवढा जास्त असं काय बाहेरून आणतो किंवा बनवतो अशा गोष्टी ज्या घरात आपण ज्या आहेत ना त्याच गोष्टी आपण दाखवतो. लोक म्हणजे बाकीच्यांना काय वाटणाऱ्यांना वाटतं का रोज नवीन नवीन काय काय बनवून खातात असं तसं नाही. पण आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्याच आपण करतो, असं काहीच नाही. आता हे पण कमी किंमत किराणावाल्याकडे तुम्हाला पास्ता वगैरे सगळे प्रकार भेटून जातात नाही, आणि स्वस्त भेटतं. एवढं काय नाही, फक्त आपण घरी जे व्हेजिटेबल्स म्हणून त्यामध्ये एक मैद्याचं आहे म्हणून जास्त आपण कधी खात नाही. आता आम्ही पण किती दिवसानंतर बनवायला लागलो, खूप टाइम झाला. मॅगी तर आम्ही खातच नाही. मॅगी तर आपल्याला जरा पण आवडत नाही. मलाच नाही आवडत पर्सनली मॅगी. नाही, मी कधीच सांगणार नाही कोणाला मॅगी खा म्हणून. असू दे, तोपर्यंत पास्ता आपला बनतोय. आपण आज पास्ता खाणार आहेत. काम पण खूप केलं, थकलो आपण. दीक्षाने काम जास्त मी नाही केलं. असू द्या. तर आता आपले व्हेजिटेबल सॉटे करून झालेले आहेत. मस्त शिजून झालेले आहेत. बघा कलर भारी वाटतात आपण याचे कॉम्बिनेशन केलं ना, कलरफुल वाटतं. पास्ता मसाला व्हाईटवाला पण भारी लागतो, रेडवाला पण भारी. व्हाईटवाला बनवू आपण. त्याला ते आपण हे असे नको, ते वेगळेवाले पास्ता. ते कसे असतात त्या पाईपवाले, ते वाले बाहेर लागतात त्यात. पाईप गावठी, आपण गावठी आहेत रे. केचप टाकायला लावला आता. केचप तर पाहिजे थोडा जास्त, थोडं. ओके. हा मस्त झालं ना. हा मस्त सुटला बघ पास्त्याचा. हा मस्त सुट्टे पास्ता झाले. जर ते आपण ऑइल टाकलं नसतं किंवा ते थंड पाण्याने जर आपण केलं नसतं तर चिपकले असते सगळे असे, आणि असे एकदम विचित्र झाले असते. सॉगी झाले असते असे एकदम. चिपकतात ते लगेच. नव्हता का तिथे? ओके ठीक आहे, असू दे. जे आहे त्यात आपण ऍडजस्ट करू. हे चिक्कार झाला आपल्याला नाही का. हे पण भारी वाटते ना. स्मेल तर भारी आला त्याचा एकदम. आता हे आपण आपल्याकडे पाऊच आहे मेयोनेजचा, थोडा क्रीमी होईल त्याच्याने. संपून टाक पूर्ण. टोमॅटो सॉस पाहिजे का अजून? थोडासा टाकला तर मला गरज वाटतं, मी थोडं टाक तरी पण काय नाही तर मग साईडला पण तिकडे घेऊ नाही का खाताना. हां तेव्हा घेऊ पाहिजे. तेव्हा लागेल तेव्हा घेऊ आपण. पण हे मस्त झालं एकदम, मस्त स्मेल पण भारी आला त्याचा. सांगा बघा, असं दीक्षा एक फूड डिक्शनरी आहे दीक्षाकडे. ते पाहिजे ती गोष्टी लगेच बनवू शकते इझिली नाही का. आणि बघा जास्त टाइम पण लागला नाही. कधीतरी अशा गोष्टी खायला पाहिजे नाही का. जिभेचे चोचले दुसरं काय. संध्याकाळी छान खायला, पण आता आमच्याकडे काय सध्या ऑप्शन होता आणि खिचडी खायला. मला ऍक्च्युली कंटाळा आलेला, कारण आज पूर्ण काम पण केलं खूप, आणि मला असं सांगावं असं मला बरं नाही वाटलं का दीक्षा तू काहीतरी स्पेशल बनव असं म्हणून. मला जाऊ दे बरं, तुझ्यासाठी मी स्पेशल सांगितलं का आज बनव, चाल पास्ता होऊन जाऊ दे. खिचडीचा आज मूड नव्हता माझा. मी तर मटन बोललेलो पण खूप टाइम जाऊन गेला ना तेव्हा. मटन मला वाटतं 12:30-1 वाजला होता तेव्हा मी बोललो वाटतं. तेव्हा भेटला पण नसता मे बी. त्याच्यापेक्षा हे ठीक आहे, काहीतरी आपण खातो हे पण ठीक आहे. रात्री बघू काहीतरी बनवणार रात्री. त्याला मस्त झालेला आहे पास्ता. शिजवायला जाणार ना, वाफेवर ठेवते. ओके, तर थोडा आता आम्ही वाफेवर ठेवू त्याला आणि मला खायला घेऊ.
तर गाईज आता हे बघा पडदे आम्ही धुवून लगेच लावले पण, कारण आपण मशीनमध्ये सुकवतो ना, याच्यामध्ये थोडासा मॉइश्चर राहिला आहे फक्त, तो फॅनच्या हवेने होऊन जाईल. आणि याला तर काही गरजच नाही, हा ट्रान्सपरंट आहे ना, तर हा लगेच होऊन जातो. आणि हा पण होईल लगेच थोड्या वेळात, म्हणजे फॅन आपला चालू असतो ना, तर होऊन जाईल नाही का, सुकून जातील. जास्त काय नाही करायचं आपल्याला. आणि हा बघा इकडे आपण पास्ता लगेच घेतलेला आहे खायला. लगेच आपण बसतोय इथे, टी व्ही आपली अपडेट होते, अचानक अपडेट चालू झालं ना, केला होतो नाही ना. ओके, तर आता पास्ता आपण दाखवतो तुम्हाला मी कसा झालाय. हा बघा पास्ता, क्या बात आहे. असं कुठं तरी रेस्टॉरंट मला खोलायला लागेल यार, तुला घेऊन मला रेस्टॉरंट खोलायला लागेल. शेफ दीक्षाज रेस्टॉरंट. हा बघा मस्त, त्यासोबत सॉस पण लागेल. बघू मी पहिले टेस्ट करून बघतो कसा लागतं, नंतर मग सांगतो. पकड असं 1 मिनटं, मी टेस्ट करून आपल्या व्ह्युअर्सला सांगतो कसं झाला पास्ता. दीक्षाने बनवलेला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात, असं काही नाही. आपण घरी बनवतो ना, तर वा त्यासोबत आला. आणि हा बघा मस्त झाला आहे, सुट्टा सुट्टा एकदम. आणि हा पास्ता बघू शकता तुम्ही, पहिला खातोय मी घास. सॉसची काही गरज नाही बघायला. चांगला चांगला बेस्ट झाला. जसं आपण बाहेर खातो ना, आम्ही बाहेर कवचितच खाल्ला मी पास्ता, जास्त खाल्ला नाही कधी पास्ता आपण ना. पिझ्झा पास्ता या गोष्टी जास्त बाहेरपेक्षा सगळ्यात जेवलेला बरा हॉटेलला, छान असतं. पण घरी आपण या कमी कमी गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी बनतात, तर कशाला बाहेर खायला जायचं एवढे पैसे देऊन नाही का. मग काय करत नाही, घरी बनवा, चांगला बनवा, सगळ्या व्हेजिटेबल्स वापरा, चांगला तेल वापरा, चांगला होईल. तर आमचा पास्ता मस्त झाला आणि आताचा आमचा हाच जेवण आहे. संध्याकाळी बघू. आणि राहिला फ्रीजचा, त्या फ्रीज आता बघू काय करते दीक्षा आज कधी संध्याकाळी. टाइम भेटेल तेव्हा, आता सध्या तर गॅरंटी नाही आमची. तर भूक पण खूप लागली आणि खूप उशीर झाला आता, ॲक्च्युली 3 वाजले काम करता करता म्हणजे ना. पण चांगला आला, चांगला आला पास्ता. असं काम केल्यानंतर, मेहनत केल्यानंतर काहीतरी चांगलं खायला भेटला ना, का जरा मस्त वाटतं. आणि खिचडा फ्रेश वाटतं, चांगला वाटतं एकदा, आणि नंतर मग झोप पण मस्त लागते. तर चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आम्हाला सगळ्यांकडे सांगा सगळ्यांना की सबस्क्राईब करा असं. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.